अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट। 70तल्या तरुणांची सायकलवारी जगन्नाथपुरीसाठी 2800 किलोमीटर प्रवास। सोलापूर। दोघे 70तले मित्र कसले जणू कृष्ण सुदामाच। नवनवीन गोष्टी जाणून घेत स्वतःतली तरुणाई जिवंत ठेवली। दररोज सायकलवर भ्रमंती करणारी जोडगोळीने आता जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी सायकलवारी सुरू केली। 28 दिवसात 2800 किलोमीटरचा प्रवास करतायत। विविध राज्यांची संस्कृती, व्यवहार यांची अनुभूती घेत आहेत। श्रीशैल नवले वय 65 आणि विठ्ठल कदम वय 79 असे त्या दोन ज्येष्ठ मित्रांची नावे आहेत। आकाशवाणी रोडवरील नवले नगरातील या दोन ज्येष्ठांनी सोमवारी 4 नोव्हेंबर रोजी पहाटे निंबेका देवीचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात केली। दररोज सकाळी 6 वाजता सायकलवारी सुरू होते, सायंकाळी 7 वाजता थांबते। हा प्रवास टिकून व्हावा म्हणून दिवसभरात फळ, नारळ पाणी, दूध आणि साधा आहार घेत आहेत। विशेषतः विठ्ठल कदम यांनी मागील 10 वर्षांपासून मौन पत्करले आहे। तेव्हापासून केवळ दूध आणि केळीवर दिनचर्या सुरू आहे। सायंकाळी ज्या गावात मुक्काम होतो तेथील लोक प्रेमळ असल्याचे पाहायला मिळते। गावात थांबायला मंदिर, विचारपूस, पाहुणचारमुळे या मोठ्या प्रवासात ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। सायंकाळी जिथे मुक्काम तेथेच मोबाईलवरून कुटुंबाशी संवाद होतोय। दररोज 100 किलोमीटर सायकल प्रवास। दोघे 28 दिवसात 2800 किलोमीटर सायकल प्रवास करत आहेत। दररोज 100 किलोमीटर अंतर सायकलवरून कापत आहेत। जाताना 14 दिवसात 1400 किलोमीटर आणि परतताना तेवढेच अंतर ते कापत आहेत। सोलापुरातून हैदराबाद मार्गे विजयवाडा, विशाखापट्टणम ओलांडून ओडिशा सीमारेषेवरून जगन्नाथपुरीला रविवारी सकाळी 11 वाजता ते पोहोचले। सायंकाळी 4 वाजता जगन्नाथांचे दर्शन घेऊन ते पावन झाले। मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता पुन्हा जगन्नाथांचे दर्शन घेऊन आल्या मार्गे निघाले आहेत। या प्रवासात त्यांना ना कधी सर्दी, ना अंगदुखी, ना आजारी वेगवेगळ्या प्रांतातल्या हवा पाण्याचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही। साय अपडेट, बातम्यांमध्ये रहा अप टू डेट।